इथे काय इथे काय आणि इथे काय तो परवा या इकडे त्यांना डीपीपी ला द्या ना. त्या बिल्डरला चला आता तिथे वर तुम्हाला समजेल सगळं. किती बिल्डिंगला डीपी आहेत रे? कुठे पत्र एकाही बिल्डिंगला नाही. बिल्डिंगला डीपी आहेत. एकाही बिल्डिंगला नाही. सगळ्या बिल्डर चालू आहेत ते बिल्डिंग. नोड काय आहे? सांगा इथं पुढे या. फोन करून बघूया ना. उघडा जरा. तो उघडून बघा साहेब जरा. रोज रोज किती फोन लावायचे? रोज रोज फोन किती बिल्डिंगला मीटर आहे? राज ए 100 जण फोन आहे ना? 100चा आहे ना. आता ह्याच्यावर पूर्ण उकताड गेलंय ना. पुरा उकताड कांचवडी. फोटो काढते. सगळं भाग आहे ते. 7 वाजले किती स्ट्रीट लॅम्प बंद होतात. त्याचा लोड येतो. हा 2 आहेत पण एकाच्यावरनं फक्त 4-5 जणांनाच आहे आणि बाकीच्या एकावरनं सगळ्या गावाला आहे. हो हा कितीच आहे टोटल? मग आपल्याला किती आता मला सांगा. चिपळूण उकताड कांसेवाडी जवळजवळ 300च्या वरती घरं असतील. हा आणि लक्षात ठेवा एका ह्याच्यामध्ये 2-2, 4-4 मीटर आहेत. आणि हा पुरेल काय मला सांगा. मला आता 2024ला आमच्या ग्रामस्थांनी आपल्याला 2024 ग्रामस्थांनी आपल्याला अर्ज दिला होता. ऐकलं की आता ह्या ज्या बिल्डिंग झाल्यात सगळ्या जवळजवळ 7 ते 8 बिल्डिंग झाल्यात. त्याला याला डीपी नाही का असं मला सांगा. जर एखाद्या मीटर तुम्ही जर एखाद्या लाईट नाही भरला तर तुमचे 5-5 अधिकारी तिथं लाईट तोडायला जातात. आता मला सांगा ह्या 10 बिल्डिंग आहेत. 10 बिल्डिंग वरती एकाही सगळ्या मीटर सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्या पोरावून तुम्ही दिलेले आहेत का असं मला सांगा. त्यांना डीपीच नाही कोणाला. मग ह्याला प्रॉब्लेम काय आहे? 2 साठी करायचे पाहिजे. मिनिमम मध्ये ह्याला व्यवस्थित करता येईल आपल्याला. असं काय करूया की डीपी आता लगेच काही शक्यता होणार नाही. का नाही होणार आहे? का नाही होणार? काम आपलं दिवस जातील ना. नाही आता हा 100चा आहे म्हणताय ना. आता पूर्ण वाडीला आमच्या कितीचा लागेल तुमच्या अंदाजात? 200-250 कितीचा लागणार आहे? वाडी कांसेवाडी थोडी वाडी उकताड कांसेवाडी दोन्ही पण आहे. ह्याच्यावरतीच आहे ना सगळं मला सांगा ना. सगळं कांसेवाडी वगैरे आहे. अहो हा पूर्ण पट्टा आहे. आणि त्याच्यामध्ये आणखीन काय केलं? त्या ज्या नवीन बिल्डिंग झाल्यात ना त्याला एकाही जरा डीपी लावलेली नाही. ह्याच्यावर सगळं तुम्ही घेतलेलं आहे. त्यामुळे तो लोड येतोय आणि सारखे फ्यूज जात आहेत बघा. सारखे 1 मिनिट मी तुम्हाला तेच सांगतोय. तुम्ही एकदा जाऊन तिला सर्वे करा आणि बघा. कारण का परवा ग्रामस्थांना लहान मुलं वगैरे असतात बघा ना. 3-3 वेळा लाईट जाते, 4-4 वेळा जाते. परवा ग्रामस्थ रात्रभर महिला गेला तिथे. बदलूनच टाका पहिली गोष्ट. आणि ते जे काही सगळ्याच्या 8-10 बिल्डिंग आहेत त्याला पहिला जिने कोणी बांधला बिल्डरला त्याला पहिली नोटीस द्या. आणि जर 10-15 दिवसात जर ते काय झालं नाही तर डायरेक्ट MACB. मग आमच्या पद्धतीने सगळे ग्रामस्थ जेवढे ग्रामस्थ तेवढे MACB देतील. अहो मला सांगा 2024ला साहेब पत्र दिलंय. 2000 ग्रामस्थांच्या सह्या आहेत. 2024ला पत्र दिलंय तरी आज 2026 2 वर्षात कुठची ऍक्शन घेतलं नाही. एकही ऍक्शन नाही. एका तरी इमारतीला बसलाय काय डीपी? नाही बसला इतक्या वर्ष. मला एक सांगा एकही तर इथला ग्रामस्थ आहे का की त्यांनी लाईट बिल भरलं नाही? मग एवढं सगळं करून तुमच्या सुविधा का नाही आम्हाला सांगा. मला साहेब अहो लोकप्रतिनिधीला पण किती त्रास होतो. ग्रामस्थ उठसूट नगरसेवकांनाच फोन लावणार ना हो. आणि एक तर तुमचे नंबर कुठचे लागतच नाही. तुमच्या अधिकाऱ्यांचे कोणाचे साहेब नंबरच लागत नाहीत पहिली गोष्ट. मग ते द्या ना आमच्या ग्रामस्थांना द्या ना. सुधीर पानकर आहेत, मयूर आहेत, विलास शेठ आहेत, नगरसेवक आहेत. त्यांना द्या ना तुम्ही. आता ह्याचा बंदोबस्त काय करणार मला सांगा. ह्याचा बंदोबस्त काय करणार? हा बंदोबस्त काय करणार सांगा मला. काय ते अधिकार बोला तुम्ही बोला. कुठनं जाते साहेब? ज्या लाईन आहे त्याच्यावरनं लाईन जाते. आणि त्याचे जे तुम्ही जे गोल त्याला रॅक मारले ते कवर्ड आहेत काय? ती लाईन एवढी हेवी आहे त्याच्यामध्ये फक्त एकच पोल आहे. लाईन झुलते. हे रिस्की नाही तर काय? त्यांना ट्रान्सफॉर्मर पाहिजे. तुम्ही जाऊन लाईन बघा दाखवायचीच आहे त्यांना. बरं
2 महिन्यापूर्वी तुम्ही आलेला ते मोहम्मद फकीरांची बिल्डिंग आहे, मी स्वतः तुम्हाला दाखवलेलं. कोण आहे इथं? इन्चार्ज बोलवा, त्याला इन्चार्जला बोलवा. इकडे कोण आहे त्याला बोलवा. या डिपार्टमेंट कोणाचं इकडे? त्या मोहम्मद फकीरांची बिल्डिंग चालवून 3 वर्ष झाली, होय की नाही? मीटर 1 कमर्शियलचा, बरोबर. तिथं सिंगल लाईन दिली, मीटरचे बॉक्स, मीटर नाही फक्त मीटरचे फ्यूज लावलेले होते. मीटर तुम्ही दिले नाहीत, काय नाही, मीटर नव्हतं, फक्त मीटर बॉक्स आहे आणि मीटर त्यांना लावलेलं नाही. तेव्हा मी तुम्हाला विचारलं, तुम्ही काय बोलला की कमर्शियल यूजला 1 मीटर आम्ही चालू करून दिला. तो कधी असतो? जेव्हा बिल्डिंग चालू करण्याच्या वेळेला. रहिवासी तिथं राहत आहेत, जेवढ्या सगळ्यांचा जेवढ्या जणांचा लोड आहे तो 1 मीटरवर आहे. म्हणजे त्यांची जी उपकरणं चालत आहेत म्हणून लोड इकडे येतोय. 1 मीटरला तुम्ही मला सांगा 10 मीटर लागतात, तेव्हा पाठीमागं 10 प्रकारचे टॅक्स लागतात. एका मीटरला 1 प्रकारचा टॅक्स लागतो. तो टॅक्स गेला कुठं? मी आलो होतो तुम्ही मी आलो म्हणजे काय नाही तो साहेब आमचं ते आम्ही बंद करा म्हणजे सगळं बंद करा. आता किती मीटर आहेत? आता म्हणजे किती फ्लॅट किती आहेत? एवढेच चालू नाही. फ्लॅट जेवढे दरवाजे तेवढे मीटर लागले गेले पाहिजे एमएसबी कडनं. हे चालणार नाही म्हणलं. आणि जर हे 3 वर्ष चाललं, 3 वर्ष तुमचे कर्मचारी तिथे येत आहेत. आम्ही त्यांना बोलू त्या बिल्डिंगला पण तसंच कनेक्शन आहे. सगळ्या बिल्डिंगला असंच कनेक्शन आहे. याच्यावरनं लाईनवरनं ओढून द्यायला कोणी कनेक्शन द्यायला सांगितलं? एमएससीबीची जी नियमावली आहे तुमच्या मेन याची, त्याच्यामधनं ट्रान्सफॉर्मर मधलं लाईन द्या असं सांगितलेलं आहे. सांगा. तुमचा लोड कमी असेल बरोबर त्या ट्रान्सफॉर्मर बरोबर तुम्ही तुम्हाला अडवू शकता. 100% होय. कारण एखादं घरचं कनेक्शन आता या इथं कनेक्शन मला येतील आणखी 1-2 डझन द्या. बरोबर. घर 2 झाली. हो. आता काल आपण इथं मला वाटतं मागणी केली होती आणखी आमच्या होय. केली होय. होती. आम्ही जातो, बोला. आलो का ठीक आहे. मग त्यामुळे मी अडवू शकतो. लोड शिल्लक आहे तर मी त्यांना दिलंच पाहिजे. लोड शिल्लक आहे तेव्हा आज मंदिर तुमच्या आहे, लोडची माहिती आहे, कॅप- मला सांगा, ही जी यंत्रणा आहे ही चांगली यंत्रणा जी बसवलीत ना तुम्ही, 100चा मग ही यंत्रणा जाते का सारखी लोड तर मॅनेज आहे तर? हेच पाहतो हा हेच पाहतो आज आणि संध्याकाळी. आणि सांगा तुम्ही हे जेवढे 4 तुम्हाला डिपार्टमेंट, तुमचा नंबर मला द्या. तुम्हाला संध्याकाळी माझा 7 नंबर घ्या. मी काय म्हणतोय, तुम्ही मला सांगा आपण इथं बघायचं इथं स्वतः लोड तुम्ही द्या, तुम्ही तुमचं एका स्वतः बिल्डिंगचा लोड लोडचा द्या. सर्वे काढलेला आहे आणि जर परमिशन overload देताना. असेल, तर मी साहेबांना सांगून 100च्या वेळी 200 करायची होती. नाही, तुम्ही 100च्या ऐवजी 200च करा तुम्ही, कारण का गरज आहे लक्षात ठेवा. आज मला मला सांगा, आज मे महिना आहे बरोबर आहे, लहान मुलं वगैरे आहेत. आज तुमची लाईट 4-4, 5-5 वेळा रात्रीची जाते. आता परवा 4 वेळा लाईट गेली. मला सांगा बघा, सोमवार नाही, रात्रीचं सांगतोय मी, दिवसाचं नाही. सोमवार आम्ही मान्य करू. सोमवारी 1 दिवस तुम्हाला आम्ही देतोय. मुरादपूरला भेटलो ना तुम्हाला, एमएससीबीत भेटलेलं. कंट्रोल ज्यांना लाईन बिल्डरना दिलेली आहे त्यांनी ती कन्वर्ट कशामध्ये केली आहे? तो बिल्डरचा हा आता नाही, तो नाही, तसं नाही. पोलावरनं दिली ना. 2 मिनिटं, तुम्ही लाईन पोलावरनं दिली. आता केस काय जर लोड कमी असेल जास्त लोड नसेल, बरोबर. शिल्लक ओव्हरलोड असेल, 100-200 करणे हा पर्याय आहे. 100% 200 करायला तेच पाहिजे. आपण आता बोलू. बरोबर. तेच आपण करायचं उद्देश. केलंच आणि पाहिजे. जर लोड शिल्लक असेल तर दुसरं कुठलं प्रॉब्लेम आहे काय DP वर? अहो लोड, तुम्ही लोडची अवस्था बघताय, तुमच्या डोळ्यासमोर आहे लोड. आज महिनाभर आज फोन तुम्हाला लावतात सांगा, तुम्ही, तुम्ही साहेब. फ्यूज बॉक्स उघडताय, खाली फ्यूज पडलेला आहे. 2 मिनिटं तुम्हाला देते सांगा MSCB, बोल तू. काय कॅपॅसिटी आणि तुम्ही काय सांगताय लोड पुरतो? हे लोड फ्यूज का उडतोय सारखं? काय कारण त्याचं? म्हणून मग तुम्ही- आता तुम्ही- तो मी- फ्यूज तुम्ही याला खाली condition पडलेला काय आहे. पाहतो मी. अहो तुमच्या तुम्ही- अधिकाऱ्यांना अहो, विचारा ऐकून ना. काय ए बाबा, पाहताय? सांगा ना तुम्ही काय पाहतो कंडिशन म्हणून आहे बघा. साहेबांना. हो तुम्हाला पाहिलं म्हणून बघा या म्हणतोय. बरोबर. संध्याकाळी या तुम्ही संध्याकाळी काय- मी काय म्हणतोय? लोडच घेत नाही. लोड घेत नाही. काय प्रॉब्लेम आहे? काय फ्यूजची अवस्था लोडच घेत नाही साहेब, असं तुम्ही म्हणताय. डीपीचा बॉक्स बदलून देतो म्हणलं तुम्हाला ना मी का नाही म्हणलं मी तर वाईट म्हणजे दिसतं, बदलू आम्ही आपण लगेच. सांगणार तेव्हा डीपीचे बॉक्स बदलणार. तुमच्या कर्मचारी का नाही सांगत साहेब इथे एवढे फ्यूज उडालेत? का नाही सांगत? तुमची पाहणी झाली पाहिजे. हा 2 मिनिटं. काय निदान दिलेलं आहे मग काय नाही आहेत फ्यूज नाही आहेत म्हणून लेखी आम्हाला लिहून द्या की आमच्याकडे फ्यूज नाही आहेत. आम्ही तुम्हाला देतो. फ्यूज बरं, मी- ऑफिसमध्ये फ्यूज नाही आहेत. बॉक्स पेटी बदलण्यासाठी दिलेले आहे. फ्यूज नाही, पूर्ण बॉक्स पेटी मग नाही आहे ऑफिसला. नाही ना, आता अवेलेबल तुमच्यावर हे अरे कचरा झाल्यावर बदलत नाही, मग कधी बदलणार? काल पण काल लोकांची तुम्ही होते, उपकरणं काल उद्या व्होल्टेज मुळे कमी जास्त होऊन तुम्ही काय उलटी उत्तर उत्तर दिलं? देणार, पंचायतला MSCB भेटावं. देणार ही काय उत्तरं नव्हे ना. आता मला हे किती दिवसात तुम्ही करून द्याल मला सांगा. आज मागणार मी 7:30-7 हा. वाजता. हा. त्यानंतर उद्या परवा दिवशी क्लोज करायचा. दिल्ली हे ट्रान्सफरचा लॉक चेंज करून टाका. तोपर्यंत
असे लिहून नाही मी स्वतः झालं आणि पिक्चर तुम्ही करताय. मी नाही करायचं काय माहितीये का हो साहेब, हो मी काय म्हणतोय माहितीये का, 2024 ला पत्रव्यवहार केला होता, आज 2026 झाले, 2 वर्ष आम्ही त्रास सहन केला ना. आता आमचं पण आला पावसाळा जवळ आला, मला सांगा उद्या काय कमी जास्त झालं, एखाद हाय व्होल्टेजनी कोणाला काय शॉक लागला, काय झालं, कोण जबाबदार मला सांगा. आता तुम्ही साधी गोष्ट साहेब लक्षात घ्या, लोडच्या बद्दलचं बघा. आज संध्याकाळी उठलं तुम्हाला बघा हे बघा 7 वाजले ना की सगळ्यांच्या घराला लाईट लागतात. तुमची जे हे आहे लावलेलं त्याच्यावरती लोड डीम येतो, त्यावेळेला पहिल्या वेळेला काय करता माहितीये, सगळे स्ट्रीट लाईन बंद करता. हे नागरिकांना विचारा, सगळ्यांना विचारा, सगळ्या स्ट्रीट लाईन बंद करता का, लोड मॅनेज होण्यासाठी. रोडच्या हे काय नाही करत सांगते, कोणाला पण विचारित. संध्याकाळी आपण यायची. बरं मी काय साहेब आता त्याचं तरी उत्तर द्या, तुम्ही तज्ञ ना बघा, त्यात. जीवा मरणाचा प्रश्न आहे. आम्ही तुम्हाला इथं बोलवलंय 2026 ला, वारंवार आम्ही तुम्हाला पत्रव्यवहार करतोय नागरिक, तरी तुमचं लक्ष नाही, दुर्लक्ष नाही. आहे बॉक्स, मी बॉक्स आणून देतो. मग यांनी मागणी केली तेव्हा का नाही लागले, का नाही लागले. सर मला आता आज बोलून उद्या पैसा मग येतो. अहो